आपण कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल ओतले, त्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकूया, लसूण इथं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. लसूण छान परतलाय, त्यामध्ये टाकूया मिरची पावडर. मी तिखटवाली मिरची पावडर टाकली आहे. थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये टाकूया दुधी भोपळा. इथं मी दुधी भोपळ्याची साल काढून कापून घेतलाय. आता इथे छान परतून घेऊया आपण दुधी भोपळा. आपल्या इथं दुधी भोपळा चांगला परतून झालाय. त्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट आणि परतून घेऊ. इथं भोपळा आपला चांगला परतून झालाय शेंगदाण्याच्या कुटात. तर त्यामध्ये ओतणारे आपण पाणी तुमच्या अंदाजाने होता. तुम्हाला सुकी करायची असेल तर थोडंसं कमी पाणी होता, पातळ करायची असेल तर थोडं जास्त पाणी होता. इथं मी भाकरीबरोबर खायला थोडासा थपथपीत रस्सा बनवणार आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी ओतले. अजून थोडंसं पाणी होती ते. गॅस बारीक केला आहे, त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. त्याच्यावर ठेवणारे झाकण आणि 10 ते 15 मिनटं आपण भोपळा चांगला शिजवून घेऊया. 15 ते 20 मिनटं झालेत, झाकण काढूया. भाजी मिक्स करू. शिजली का बघूया आपण. भोपळा छान शिजला आहे आपला. इथं आपली भोपळ्याची भाजी तयार. मी थोडासा पातळ रस्सा केला आहे बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी. तुम्हाला सुकी करायची असेल तर पाणी कमी होतं थोडंसं. छान अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झाली. गॅस बंद करते. माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भोपळ्याची भाजी आपली तयार.